आई निघतो मी. बर. विक्रांत थांब. तू ईशाला भेटायला जाणार आहेस ना? जरा वेळ थांब, मी सुद्धा रेडी होऊनच येते. मी लगेच निघतोय. कुचकटासारखं का बोलतोयस तू? आय एम नॉट युअर पर्सनल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. सो तुझी तू ये. तुला जरा वेळही थांबता येणार नाहीये का? माझ्याकडे वेळ नाहीये. आय एम सॉरी. विक्रांत, विक्रांत 10 मिनिट. आई, अहो तुम्ही का नाही सांगितलं त्याला? हा काय काय सांगू म्हणजे? आई, मी विक्रांतला 10 मिनिटं थांबायला सांगितलं होतं ना. तुम्ही सुद्धा सांगायला हवं होतं ना त्याला थांबायला. इकडेच बसला होतात ना तुम्ही. काय सांगायचं? तुमच्या समोरच बघितलं ना कशी उत्तरं दिली त्यांनी मला ते. हो पण मी काय करू? काय करू म्हणजे? एरवी तुम्ही त्याला सांगत असता ना असं वागायचं नाही म्हणून. मग आता त्याला का नाही सांगितलं तुम्ही थांबायला? अगं त्याला काय सांगायचं? चांगला मोठा आहे तो आणि तो घाई गडबडीत असेल ना तर मी काही सांगत नाही त्याला. हाव, नाही राईट, बरोबर आहे तुमचं. आता माझ्या जागी दुसरं कोणी असतं किंवा जर मानसी असती माझ्या जागी तर तुम्ही त्याला थांबायला सांगितलंच असतं ना. पण नाही, आता मी आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही काही बोललाच नाही. बरोबर? मला कळतच नाहीये तुम्ही सगळे असं का वागताय माझ्याशी. चांगलं वागण्याची अपेक्षा फक्त माझ्याकडनंच करायची, पण तुम्ही सगळ्यांनी तसंच वागायचं. बरोबर? ते नानू मामा येतासाठी टोमणे मारत असतात, मला कमेंट्स पास करत असतात, ते चालतं. आई, मी तुमच्याशी बोलतीये. ऍक्च्युली नाही, ह्या सगळ्यांनी मला काहीच फरक पडत नाही. माझं काय करायचं ते मी बघून घेईन. पण ही गोष्ट मी लक्षात ठेवणार, विसरणार नाही. वहिनी सगळं ऐकलं मी आतून. ऐकलं ना, मला तर जाम मजा आली. एवढी कडकड करत होती ती. अगं मी ढिम्म एक शब्द बोलले नाही तिच्याशी. ती आली, तिने बडबड केली, चिडली आणि कंटाळून निघून गेली. हे आधी का नाही सुचलं आपल्याला? आपण उगाच चिडत राहिलो तिच्यावर. मला ना आता तिची भीतीच वाटत नाही. मला नडतायत सगळे. ठीक आहे, आज तुम्हाला जेवढ्या एकमेकांना टाळ्या द्यायच्यात ना तेवढ्या टाळ्या द्या. तुम्हा सगळ्यांवर लवकरच रडण्याची वेळ मी आणणार. कोण समजतात कोणी सगळे स्वतःला? मोनिका, तुझा हिसका कमी होऊ द्यायचा नाही. तुझं टेरर कायम तसंच राहिलं पाहिजे, कायम. उगाच उद्दामपणा सहन करत बसलो ना इतके दिवस. नाही नाही, मी आता ठरवलंच आहे. वाद म्हणून घालायचं नाही, गप्प बसायचं, प्रतिक्रिया द्यायची नाही. ती बडबड करेल करेल आणि कंटाळून निघून जाईल आणि आपण आपल्याला हवं तेच करायचं. करेक्ट. अगो वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो, मग हे वाघ्या म्हणायला काय हरकत आहे? पुरेल. हो,
ईशा सांभाळ ना बाळा, छत्री लागेल तुला. मम्मा माझी छत्री नाही, माझं घर आहे. अरे हो, तुझं घर आहे का? छान आहे हा तुझं घर. हो, आता मी याच घरात राहणार. ए, मी पण येऊ तुझ्या घरात? नाही, पण हे ईशाचं घर आहे. ओके, आम्ही नाही येत तुझ्या घरात. हाय. हाय. ईशा घरी नाहीये, ती शाळेत गेली. ओ, मी तर ईशालाच भेटायला आलो होतो. मग ठीक आहे, मी जातो. हो, आता ती घरी नाही तर तू काय करणार? चल बाय. बाय. विक्रांत काका, अरे बापरे, काय करतेस? हे काय आहे? हे माझं घर आहे. ये ना बस. अरे वा, अरे वा वा, आम्हाला नाही बोलवलं कोणी घरी. आम्ही स्पेशल आहे, हे की नाही? कळलं का? कळलं कळलं. चला करा तुम्ही मजा, आम्ही आमची आवरावर करतो. बर, ईशा मावशी, मला चहा कॉफी काही देणार की नाही? ए, मी मावशी नाहीये. ओ सॉरी बर का. ईशा ताई, तुम्ही मला चहा द्याल का बनवून? तुला जरा वेळ लागतो बनवायला. ओके, नो प्रॉब्लेम. बनवा तुम्ही हळूहळू. ओके, बनवतो. औ, डबा. वा, झाला तयार चहा. झाला का? हा, पिऊया. पिऊया चहा. हा, वाव. चमच्याने पी, गरम येतो. ओ गरम आहे. खूप गरम आहे. वाव, मस्त. चहा करावा तर असा, कळलं का? अजून देऊ? हो, अजून चहा हवाय मला. आता तू आणि मी याच घरात जायचं. मम्मा आणि मी आणि तू. ओके? मम्मा, मम्मा, ये ना. मम्मा. ये बाळा, आराम. अवकाश. मम्मा, मम्मा, मम्मा. काय मम्मा मम्मा चाललंय? कोण मम्मा मम्मा करताय? हा, काय झालं? अरे वा, ईशाने तर छान छान घर बनवलंय बाबा. कोण कोण आहे आणि घरात? घरात आम्हाला मम्मा पाहिजे की नाही? ये, बस. व्हेरी गुड. इशू बाळा, हे आपल्या तिघांचं घर आहे की नाही? कोणाचं? मम्माचं, बाबांचं आणि इशूचं, हो की नाही? हे होऊच शकत नाही, अशक्य आहे. ईशा बेटा, तुला कुठली मम्मा हवी आहे? छोटी मम्मा की मोठी मम्मा? आमच्या इशूला तर मोठी मम्मा हवी, हो की नाही बाळा? नाही, छोटी मम्मा. पण बाळा, हे तिघांचं घर आहे की नाही आपल्या?
मम्मा, बाबा आणि इशू. त्याच्यामुळे कोण हवी? मोठी मम्मा, हो की नाही? नाही, छोटी मम्मा. मला घरात छोटी मम्मा हवी आहे. हो बाळा, पण मी सुद्धा हवी की नाही? नाही, तू फिरायला जाताना. ईशा, उठ. तुला फक्त फिरायला मोठी मम्मा हवी? हो. फक्त आईस्क्रीम खायला, मजा करायला मी हवी? हो. फक्त चिप्स खायला मोठी मम्मा हवी आहे का तुला? हो. मम्मा. ईशा, ऑल राईट, राहा तुम्ही तुमच्या घरात. मम्मा, ओ बेटा, मला तू हवी मम्मा. घाबरली आहे ती. काय हे विक्रांत, हेच नको होतं मला. हे छान झालाय चहा. ए बकुळा, कोण न्या? अगं बकुळा तुझंच नाव आहे ना? ये ना इकडे ये. हो, लई काम आहेत मॅडमची. अरे ठीक आहे, चहा तर पी, चहा मी घेऊन येते. बस बस आले. ठीक आहे. बस ना. अगं खाली नाही, इथे बस. चालेल आम्हाला. हा, बस ग. काय ग, तुझ्या मॅडम कुठे गेल्या? देव जाणे, हाफिसला तरी गेले असतील, नाही तर बेबी ईशाला भेटायला. साहेब त्यांना घेऊन द्या ना गेले, मग त्या मुद्दाम जाणार. अगं बाई, हो? हा, अहो अशाच आहेत त्या. एकदा का चिडल्या ना की माग पुढं बघणार नाही, बडबड सुट्ट्यात. अहो म्या म्हणून सांभाळून घेते त्यांना. अगं पण मी काय म्हणते, तू तुझ्या मॅडमना सांग ना की आपण ईशाला तिथे जाऊन भेटण्यापेक्षा ईशाला जर का इथेच आणलं तर. हो, एकदा मी सांगितलं पण होतं, तर नाही म्हणल्या. माझ्यावरच खेक असल्या. मी आपली गप बसले. जे काय करायचं ना, तो मॅडमचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे तुझं, पण असा कधी संसार असतो का ग? ताई, तुम्ही ना अगदी माझ्या मनातलं बोललत बघा. हो, माझ्या पुऱ्या लाईफ मध्ये असला संसार बघितलाच नाही मी. म्हणजे मॅडम वर, साहेब खाली आणि पोरगी तिकडे बहिणीकडं, असं कुठं असतंय का कधी? अगं आम्हालाही त्याचंच वाईट वाटतं, पण काय करणार? मॅडम आहेत ना, काहीतरी सॉलिड गेम करणार आहेत. म्हणजे असा आपला मला डाऊट आहे. हा, हो, काय प्लॅन आहे ग तुझ्या मॅडमचा? तेच तर माहित नाही ना. एकदा मी ट्राय मारला होता, पण काही कळलं नाही. तुम्ही सांभाळून राहा. अगो बाई, हे असं का म्हणते? सावध राहा म्हणजे काय? नेमकं काय करणार आहे? नाही ना माहिती. पण मग जेव्हा तुला कळेल तेव्हा सांग ना. ओ ताई, हा तुम्ही काय मॅडम बरोबर गद्दारी करायला लावताय काय? मला जमणार नाही. हा, अगं नाही, तसं नाही. तुझ्या मॅडमना जर का त्यांची मुलगी परत मिळवायची असेल तर मग आम्ही मदत करू शकतो ना. तेवढंच, बाकी काही नाही. अगं म्या निघते. लई गप्पा मारल्या. मॅडमला कळलं ना तर साल्टी काढतील माझी. आपण सांभाळून राहायला हवं, नाही तर सगळं आपल्यावरच उलटायचं. हो, वाट्या विसरले. पाणी विसरले. थांब.
मानसी काय चाललंय तुझं? लक्ष कुठे आहे? सॉरी सॉरी. ठीक आहे, तू बस, मी वाढतो. बस 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 बस. आणि आता जेवणाकडे लक्ष द्यायचं. विक्रांत, ताई परत चिडून गेलीये. मला भीती वाटतेय रे. म्हणजे ती आता सारखं ईशाच्या मागे मागे करणार असंच दिसतं. बघ ना रे, 3 वर्ष तिने ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. जरा तरी काळजी होती का तिला हिची? आता अचानक का सारखं तिला खेळायचं असतं ईशा बरोबर मला कळत नाही. दुसऱ्यांचं सुख पाहत नाही तिला, बाकी काही नाही. मला टेन्शन वेगळ्याच गोष्टीचं आहे रे. तिने परत पोलिसांना बोलवलं तर? यावेळी आमच्या घरी ईशाच्या ताब्यासाठी. हो, ती काहीही करू शकते. पण अरे, ती जर ईशाला घेऊन गेली तर ईशा कशी राहील? तिला सवय नाहीये ताईची. हो, पण गेल्या वेळी ईशा ताणी होती. यावेळी ती मोठी झाली, तिलाही कळतंय. तुला असं म्हणायचं की पोलीस ईशाला विचारतील तिला कोणाकडे राहायचं म्हणून? नाही मानसी, अनफॉर्च्युनेटली ईशाचा ताबा मोनिकालाच मिळेल, कारण कायदा तिच्या बाजूने आहे. जेवून घ्या. नाही जेवण जाणार मला. भूक गेलीये माझी. मानसी, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि तू न खाल्ल्याने काही परिस्थिती बदलणार आहे का? जाऊ दे विक्रांत, नको फोर्स करू. ईशा, पोट भरलं तुझं? तुम्हाला आता यापुढे नीट विचार करून पाऊल टाकावं लागेल मॅडम. हेच वाक्य तुम्ही मला प्रत्येक वेळेला सांगता. माझ्या फायद्याचं काय आहे ह्याचा विचार मी कसा करणार? तो तुम्ही करा ना. मी आशील आहे तुमची. तुम्ही म्हणताय की तुम्ही, तुमचे मिस्टर विक्रांत आणि तुमची मुलगी ईशा हे तिघं एकत्र कसे येतील, बरोबर? हो, कारण मी विक्रांतची बायको आहे आणि ईशाला मी जन्म द्यावा ही विक्रांतचीच इच्छा होती. आणि ती मुलगी विक्रांतचीच आहे ही गोष्ट प्रूफ सुद्धा केली आहे मी. मग आता प्रश्न काय आहे? ईशा, ईशा मला आई म्हणत नाही. ईशा मानसीला मम्मा म्हणते. म्हणजे आई, वडील आणि मुलगी अशा परफेक्ट पिक्चर मध्ये जिकडे मी असायला हवी तिकडे मानसी आहे. तुम्हाला तुमच्या मुलीविषयी भावना निर्माण झाल्यात का? नाही, तसं अजिबात नाहीये. पण माझ्या फायद्यासाठी हे सगळं गरजेचं आहे ना. म्हणजे मला जी लाईफस्टाईल जगायची आहे त्याच्यासाठी मला हे सगळं करणं भागच आहे. ओके, मला एक सांगा, ईशा तुमच्याबरोबर राहत नाही त्याला आता 3 वर्ष झाली असतील. हो, म्हणजे मानसी 3 वर्षापूर्वी ईशाला दिल्लीला घेऊन गेली होती. करेक्ट. मग एक धोका असा आहे की लिमिटेशन लागू होऊ शकते आणि मग पुढे जायला अडचणी येते. लिमिटेशन म्हणजे काय? अहो, म्हणजे तुम्हाला एखादा मुद्दा जेव्हा कोर्टासमोर मांडायचा असतो ना, तेव्हा ती घटना घडल्यापासून 3 वर्षाच्या आत केस दाखल करावं लागते, नाहीतर ती नल अँड वाईड होते. हो,
तुमची बहीण तुमच्या मुलीला घेऊन दिल्लीला गेली त्याला एक 3 वर्ष झाली असती आणि ती इकडे येऊन सुद्धा आता 6-1 महिने झाली असते, बरोबर? या पण मग आता पुढे काय करायचं? माझी मुलगी फक्त मला म्हणते तू मला फिरायला हवीस, आणि ते मला अजिबात सहन नाही. काहीतरी मार्ग काढावा लागेल, विचार करावा लागेल. तुम्ही सुद्धा करा विचार, आणि त्याआधी हा विचार करा की तुम्हाला नक्की या मार्गाने जायचंय.